अभिनय, दिग्दर्शन, लेखन अशा कला शिकवता येतात का? या क्षेत्रात येण्यासाठी माझं स्वतःचं मत आहे, कुठे ना कुठेतरी उपजत ती कला असावी लागते. शिकवून येईल 100% पण त्याचं पर्सेंटेज किती असेल ते मला माहीत नाही. पण उपजत असेल, माझं म्हणणं तुमच्याकडे 25% जरी उपजत असेल ना, तरी 75% शिकवण्यात येऊ शकतं. पण उपजतच काही नसेल ना, तर मग कळणार नाही तुम्हाला कुठे जायचंय आणि काय करायचंय ते. अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी इन्स्टिट्यूट निवडताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? कुठल्याही इन्स्टिट्यूशनला गेल्यानंतर ती फक्त पैसे कमावण्याचं मशीन आहे, की एक्झॅक्टली आपल्याला चांगलं शिकायला मिळेल, याचा विचार करून जाण्याची गरज आहे. काय आहे, की आजकाल काय झालंय, की अ, अ, व्यवसाय सगळ्याच बाबतीत घडलेला आहे. त्यामुळे या इथे पण शिकण्यासाठी प्रचंड फी घेणाऱ्या काही इन्स्टिट्यूशन्स पण आहेत. किंवा असंही आहे, की याच्यामध्ये आमचं थोडं ग्लॅमरचं विश्व असल्यामुळे यात फसवणुकीचे प्रकार जास्त होतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला जिथे जायचंय, हे बघा काय आहे माहिती आहे ना, तुम्ही ना एखादी गोष्ट खूप बघून-बघून पण शिकता येते. असं नाही गरज आहे, की कोणाकडे तरी कामाला लागलंच पाहिजे आणि मग तुम्ही शिकाल. माझं स्वतःचं आजही मत आहे. माझं थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशा इन्स्टिट्यूटचे प्रमाण कमी आहे. अशा वेळी तरुण पिढीने काय करावे? या क्षणी कुठल्याही एखाद्या नवोदित मुलाला समजा दिग्दर्शन करायचं असेल, तर आज एक्सपोजर असं आहे, की कुठल्याही सीरियल्समध्ये तो एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून लागला, तर त्याला एक प्राथमिक ओळख मिळू शकते. ती प्राथमिक ओळख त्याला पुढे कुठपर्यंत घेऊन जाईल, हा एक वेगळा मुद्दा आहे. पण समजा इन्स्टिट्यूट एकच आहे. एफ-टी-आय ती एकच इन्स्टिट्यूट पुण्यात आहे आणि एक मुंबईमध्ये मला माहिती असलेली व्हिज्लिंग बोर्ड आहे. आणखीन 2-3 असतील. फारच काही अशा काही नाववाल्या नाहीयेत. दिग्दर्शक बनण्यासाठी एखाद्या दिग्दर्शकाच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करणे किती फायद्याचे ठरू शकते? आमच्या क्षेत्रातही जे काही तू 4th एडी, 3rd एडी किंवा असोसिएट डायरेक्टरपर्यंत मी म्हणतो, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते तुमच्या शिक्षणावर अवलंबून आहेत. तुमच्या आकलनावर अवलंबून आहेत. तुम्ही कसं ते ग्रास्प करता त्यावर सगळं अवलंबून आहे. कोणी तुम्हाला हाताला धरून शिकवू शकत नाही, की चल आता बघा मी आता ही लेन्स कुठली लावली आहे लक्षात आलं, आता कसा शॉट घे असं नाही होऊ शकत. कारण मी माझं काम करू का त्याला शिकवत बसू? आता माझ्याकडे जे असिस्टंट्स आहेत आज अ, मी जर माझ्या हाताखाली नाही म्हणायला आजपर्यंत समजा 50 असिस्टंट होऊन गेले असतील, तर मी गॅरंटी देतो त्यातले 25 दिग्दर्शक झालेले आहेत. पण ते दिग्दर्शक त्यांच्या कर्तृत्वाने पण झालेले आहेत. फक्त मी शिकवून झालेले नाहीयेत. कारण मी त्यांना कधी शिकवायला गेलेलो नाही. त्यामुळे मी हा ठाम मुद्दा मांडू शकत नाही, की "हां, अच्छा, ते सगळे माझ्याकडून शिकले." नाही. ते त्यांचं शिकले, मी माझं काम करत असताना. तर त्यामुळे तुम्ही तुम्ही जर आपलं शिकणार असाल, तर उत्तम क्षेत्र आहे. कुठल्याही एखाद्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करा. असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्यांना काय सल्ला द्याल? असिस्ट करण्यामध्ये अ, जितकं सुख आहे ना, तितकं दिग्दर्शन करण्यामध्ये नाहीये. कमीपणा तर अजिबातच नाहीये. कारण असिस्टंट जे शिकत राहतो आणि शिव्या पडतात, सगळ्यांनाच पडतात. मलाही पडायच्या. पण ज्या शिव्या पडतात ना, त्या तुमच्या चांगल्यासाठीच असतात. दिग्दर्शकाला तर वेगळ्या शिव्या ऐकाव्या लागतात ना. माझं म्हणणं काय माहिती आहे ना, तुम्हाला शिकण्याचा जो स्पॅन आहे, याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय करण्याची गरज आहे. समजा असिस्टंट म्हणून यायचं असेल या क्षेत्रामध्ये, तर ते सगळं तुम्ही एन्जॉय करायला शिका. जी गोष्ट आहे, जे पडेल ते काम करण्याची सवय लागली पाहिजे. मराठी व हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणता फरक तुम्हाला जाणवतो? सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे पैशांमधला फरक आहे. अत्यंत मोठा फरक आहे. तरीही माझं स्वतःचं मत आहे, की जो जिव्हाळा, जो आपलेपणा आणि जे एकमेकांच्या बद्दलचं कनेक्शन हे तुम्हाला मराठीत जाणवतं. ते कनेक्शन, तो जिव्हाळा, तो आपलेपणा कधीही तुम्हाला हिंदीत जाणवणार नाही. मराठीमध्ये आपल्याकडे असा प्रॉब्लेम आहे, की मराठी माणूस मराठी माणसाला मदत करण्यासाठी थोडा त्रासदायक असतो. तो का पुढे गेला असा पहिला प्रश्न येतो. हिंदीमध्ये अशी गोष्ट असते, तुला पुढे जायचं तर जा, पण त्यात माझा फायदा करून दे. इतकं सिंपल लॉजिक त्यांचं आहे. तर ती गोष्ट या 2 विभागातली आहे. पैशांचा फरक आहे. त्यामुळे तुम्हाला 100% तो क्रिएटिव्हली पडद्यावर पण दिसतो. मला जर या सगळ्या गोष्टी मिळणार असतील आणि या इतक्या तब्येतीत जर एखादी गोष्ट मला करायची असेल, तर मीही त्या पद्धतीची गोष्ट सादर करू शकतो. पण मुळातच आम्ही जर 28 आणि 30 दिवसामध्ये सिनेमा करणार असू आणि ही लोकं 180 दिवसामध्ये जर सिनेमा करणार असतील किंवा आमचं बजेट डोक्यावरून पाणी म्हणजे 2 आणि 2.5-3 कोटी असेल आणि ह्यांचं एका गाण्याचं बजेटच 2.5-3 कोटी असेल, तर ह्याच्यामधला जो फरक आहे ना, तो तुम्हाला पडद्यावर दिसणारच. मराठी भाषेच्या बाबतीत बऱ्याचदा न्यूनगंड बाळगला जातो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय आहे माहिती आहे ना, आपली मातृभाषाच मराठी आहे.
त्यामुळे पहिला विचार आहे तो मराठीमध्ये. महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो न्यूनगंड आहे ना डिक्शनचा, हा आपल्यात आहे. कोणी जाऊन विचारतं का गुजराती लोकं हिंदी बोलतात, ते अत्यंत चुकीचं बोलत असतात. ते अत्यंत चुकीचं हिंदी बोलतात. तरीही आपण काही बोलत नाही. आपला न्यूनगंड काढण्याची गरज आहे. मी जोपर्यंत विचार करत नाही ना, की माझं हिंदी उत्तमच आहे, तोपर्यंत काहीच पुढे जाणार नाही.